आज येतानाही थोडा उशीरच झाला. म्हटलं डाळ भातच बनवते. अजून तिखट भाजी बनवा आणि त्यातल्या त्यात गॅसही संपेल. बघते तर फ्रीजमध्ये दोघं थोड्या भाज्या शिल्लकच होत्या. मग काय, अगदी टेस्टी अशी डाळ पालक शेवगा आमटी बनवली. अजून दुसरी तिखट भाजी न बनवता एकच चविष्ट आमटी. तर इथे मी पालक, शेवगा, डाळ अशी काढून घेतली आणि शेवगासुद्धा जास्त लांब न होता लहान आकाराच्याच मध्यम असा शेवगा होता. जास्त जाडही शेंगा घेऊ नये. तर शेवग्याच्या शेंगा एक अर्धा पाव एवढ्या 3 शेंगा होत्या. त्यानंतर इथे 200 ग्रॅम एवढा पालकही असा निवडून घेतला आणि एक 200 ग्रॅम एवढी तुरीची डाळ घेतली. आता शेवगा आपण तुकड्यांमध्ये करून घेऊयात. 1-1.5 ते 2 इंचाचे असे तुकडे करून घेतले. अगदी लहान मोठे होत असतील तर असे जो पहिला तुकडा आहे त्या साईजचेच असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे हे तुकडे होतात. तर सर्व शेंगांचे असे मी आधी तुकडे करून घेतले आणि त्यानंतर सर्व शेंगांची साल काढून घेतली आणि पालकसुद्धा असा धुवून निथळून घेतलं पाणी आणि शेवग्याच्या शेंगाही. आता कुकरमध्ये डाळ ही 2 पाण्याने चांगली चोळून ठेवून पाणी निथळल्यावर कुकरमध्ये घालूयात. धुतलेला शेवगाही आणि पालकही चांगला ताजा कोवळा असा होता. बारीक चिरून घेतला. यातील अर्धा पालक आत्ता यात घातला शिजण्यासाठी आणि अर्धा पालक थोडासा फोडणीसाठी ताटातच काढून ठेवला. त्यानंतर आता यात एक अर्धा चमचा एवढे मीठ घालूयात, पाव चमचा एवढी हळद आणि सोबतच एक लहान आकाराचा लांब फोडींमध्ये चिरलेला टोमॅटो घालूयात. खूप छान चविष्ट अशी ही शेवगा पालक डाळ आमटी होते. खायला तेवढीच टेस्टी लागते. त्यानंतर आता यात घालूया गरम पाणी आणि 1-2 शिट्या आपण कुकरच्या करून घेऊयात. लवकर शिट्या होत असेल तर 3-4 शिट्या करून घ्या. कुकर होते तोपर्यंत इथे कांदा चिरून घेऊयात. तर इथे मी 2 मध्यम ते लहान आकाराचे कांदे घेतले आहेत आणि 2 लहान आकाराचे टोमॅटो. मोठा टोमॅटो असेल तर 1 घेऊ शकता. आपण आधीही टोमॅटो घातला आहे शिजण्यासाठी. तर टोमॅटो कांदा असा बारीक चिरून घेतला. त्यानंतर लसूण पाकळ्याही एक 10 ते 12 आणि अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा किंवा 1 इंच आल्याचा तुकडा घेऊ शकता. आता आले लसूण बारीक असं मी ताजेच खलबत्त्यात ठेचून घेतले. असे ताजे आले लसूणची पेस्ट किंवा ठेचलेले आले लसूण फार सुगंधही छान येतो आणि चवही. कितीही घट्ट पातळ केली तरीसुद्धा एक 4 लोकांसाठी एवढी 200 ग्रॅम तुरीची डाळची आमटी बरोबर अशी होते. एवढ्या भाज्या घातल्यावर खूप छान अशी ही आमटी लागते. एकदा करून पहा. आता इकडे कुकरही झाला होता. गॅस मी मगाशी बंद केला. कुकरची आपोआपच वाफ जिरल्यावर मगच कुकरचे झाकण खोलायचे. तर हे पहा, इथे जास्त न घुसळता अगदी थोडंसंच मी मिक्स करून घेतलं. डाळ आणि शेवगा आपला बरोबर शिजला होता. जास्त हटून घ्यायची नाही, मग शेंगांचाही चुरा होतो. आता त्यानंतर इथे गॅसवर कढाई ठेवून घेतला. मोठा पाव चमचा एवढे तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी चांगली फुटल्यावर 1 चमचा जिरे घालूयात. जिरेही चांगले फुलले, चांगले तळतळले की त्यानंतर चिरलेला कांदा घालूयात. कांद्यावरच कढीपत्त्याची पानं घालूयात आणि मोठ्या आचेवर चांगलं हे परतवून घेऊयात. कांदा चांगला गुलाबी रंगावर आणि मऊ होईपर्यंत एकसारखा परतवायचा आणि त्यानंतर आता यात घालूया आले लसूण पेस्ट किंवा ठेचलेले आले लसूण. कांद्यातलं पाणी चांगलंच कमी झालं पाहिजे तेव्हा आले लसूण पेस्ट घालायची आणि चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे आले लसूणही चांगला परतला जातो. कांदा थोडाच परतल्यावर मग आले लसूण न घालता कांद्यातील सर्व पाणी असं कमी होत आलं, चांगला मऊ होत आला, लालसर होत आला कांदा की तेव्हा आले लसूण पेस्ट घालायची किंवा सुरुवातीलाच घालत असाल तर त्यातील अर्धा आले लसूण पेस्ट घालायची आणि अर्धी कांद्यानंतर, म्हणजे मग भांड्यालाही करपत नाही किंवा जास्तच मग लाल होत नाही. परतल्यानंतर यात चिरलेला टोमॅटोही घातला. टोमॅटोही मऊ होईपर्यंत, टोमॅटोचं पाणी होईपर्यंत चांगलंच हे परतवून घेतलं की कांदा टोमॅटोचं प्रमाण कमी होईपर्यंत. कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर पावडर मसाले घालूयात. अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, 1 ते 1.5 चमचा एवढी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा ते 1 चमचा घरचा साठवणीचा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता पावडर मसाले घातल्यावर मंद आचेवर थोडंसं मिक्स केलं आणि त्यानंतर आता डाळीवरचं शिजलेलं पाणी घालून मिक्स करून घेऊयात. गॅस मी मंद आचेवरच ठेवून आधी मिक्स करून घेतलं आणि चांगला आता मंद ते मध्यम आचेवर मसाले शिजवून घेऊयात. डाळीतलं वरचं पाणी घातल्यावर चांगलं तेल सुटेपर्यंत मंद ते मध्यम आचेवर परतवल्यानंतर आता यात घालूया आपण
शिल्लक राहिलेला चिरलेला पालक जो आपण ताटात बाजूला काढून ठेवला होता तो यातीलच अर्धा चिरलेला पालक घालूयात. तर मसाल्यातून चांगलं तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर चिरलेला पालक घातल्यावर अजून 2 मिनटं चांगलंच परतवून घेतलं. पालक यात चांगला मिक्स झाला तोपर्यंत परतवलं आणि त्यानंतर आता शिजलेला डाळ पालक शेवगा घालूयात. तळापासून ढवळून घेऊयात. हे सगळं मिक्स करून घेतलं. कुकरच्या भांड्यात अजून थोडंसं पाणी घालून यात मिक्स केलं आणि जेवढी ही आमटी घट्ट पातळ हवी होती तेवढं थोडंसं गरम पाणी घालून वाढवून घेतली. कुकरमध्ये डाळ शिजवली होती त्यातच अर्धा ते पाव ग्लास एवढं पाणी घातलं आणि यात मिक्स केली. एकदा ढवळून घेतली आणि पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घालूयात. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स केल्यानंतर आता एकदा चांगली खळखळ अशी उकळी येऊ देऊयात. खळखळ उकळी आल्यानंतर गॅस पुन्हा मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून यावर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातली. तर इतपत मी ही आमटी घट्ट पातळ ठेवली आहे. हे पहा, थंड झाल्यावर अजूनच घट्ट होते आणि तयार आहे आपली शेवगा डाळ पालक आमटी. अगदी साधी सोपी रेसिपी पण तेवढीच खायला चविष्ट. गरमागरम अशी सर्व करूयात. अजून दुसरी एखादी भाजी न बनवता एकाच आमटीत अगदी चविष्ट साधं सोपं असं रात्रीचं जेवण. रात्रीचं बेत असेल तर डाळ भात, अजून दुसरी भाजी न बनवता एकच आमटी आणि भात. गॅसही आपला वाचेल, वेळही. अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.